नमस्कार मित्रांनो, आज मी बनवणार आहे अंड्याच्या पोळीचं कालवण। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य दाखवतो तुम्हाला। कांदे 2-3 घेतलेत कापून, लसूण, अद्रक, अंडी आणि हा टमाटा आहे। तर चला तर तुम्हाला तर रेसिपी दाखवतो। सर्वप्रथम आपण आमलेट करून घेऊ। आपल्या तव्यामध्ये आपण तेल ओतू। ओके, तेल ओतल्याच्या नंतर आपण अंडे फोडून घेतले। त्याला फेल्ट नाही करायचं आहे, डायरेक्ट आपण फोडल्याच्या नंतर डायरेक्ट तेलात ओतायचं आहे। ओके, मीठ मसाला वरून टाकलाय। आता दोन्ही साईडला आपण परतून घेऊ। दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यावं लागणार। आमलेट करून झालेत आता मित्रांनो। आता आपण कांदा टमाटा फ्राय करून घेऊ। ओके, आता आपण कढई आपली गरम झाली तर 2-3 टेबलस्पून तेल टाकू आता। ओके, तेल टाकलं आता त्याच्यात आपण त्याच्यात हा कांदा टाकणार आहोत। कांदा, लसूण आणि अद्रक लसूण आता आपण तेलात भाजून घेणार आहोत। त्याच्यात टमाटा टाकूया। गॅस फास्ट ठेवायचे जेणेकरून कांदा लवकर भाजेल। आपण याच्यात थोडं मीठ टाकूया। कांदा आपला लवकर भाजेल, मीठ टाकू थोडं। कांदा आपला लवकर भाजल झाला। ब्राऊन होऊस तर आपल्याला कांदा एकदम तेलामध्ये करून घ्यायचा। तर आपला आता कांदा भाजलाय, त्याच्यात आपण आता
मसाला टाकू. मसाला टाकल्याच्या नंतर आपण थोडं हलवून घेऊ. त्याच्यात आपण एक्स्ट्रा थोडे चिकन मसाला टाकणार आहोत टेस्टसाठी थोडा. पूर्ण दोन्ही मसाले एक दिवस थोडं जरा आपण त्याला कांद्याला हलवू. आणि आता याच्यात थोडंसं आपण पाणी ॲड करणार आहोत. जास्त नाही, थोडंच ॲड करणार आपण. त्याला आता एक उकळी म्हणजे एक उकळी आली त्याच्यामध्ये आपण जे आमलेट केले ते टाकणार आहोत. आता बघू शकता मित्रांनो आपल्याला मसाल्याला पूर्ण तेल सुटले. ओके, आता याच्यामध्ये आपण आमलेट टाकणार आहोत. सगळे आमलेट टाकणार आहोत सगळे एक एक करून त्याच्या मसाल्यामध्ये. गॅस स्लो करून घ्यायचा नाही तर मसाला आता खाली लागेल. आपण आमलेट मसाला आता परतून घेऊ. सगळ्या आमलेटला लागला पाहिजे ना. अंड्यामध्ये आपला मसाला जरा मुरला पाहिजे, मग अशी टेस्ट येईल थोडं. तर आपलं उकळी आलेली एक आहे. आता आपण टेस्ट करू. थोडी ग्रेव्ही घेऊ. आता एक चपाती सोबत आपण टेस्ट करू आपण कसं झालंय. चांगला आला मित्रांनो, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. एक नंबर टेस्ट आला. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.